नमस्कार मित्रांनो, कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग. या 3 राशींचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीची होईल कृपा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 2025च्या ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ हा एक अतिशय प्रभावशाली ग्रह मानला जातो. 9 ग्रहांमध्ये मंगळ हा खूप महत्त्वाचा मानला जातो. तो आत्मविश्वास, धैर्य, ऊर्जा, शौर्य, युद्ध, भूमी, रक्त यांचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत मंगळाच्या स्थितीबद्दल बदलाचा परिणाम 12 राशींच्या जीवनात केवळ आनंद आणू शकतो. म्हणून अनेक राशींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यावेळी मंगळ त्याच्या नीच राशी कर्कमध्ये विराजमान आहे. त्याच्या नीच राशीत राहिल्याने त्याने धनलक्ष्मी राजयोग निर्माण केला आहे. याशिवाय कर्क राशीत चंद्राच्या आगमनामुळे मंगळाबरोबर संयोग होऊन महालक्ष्मी योग तयार होत आहे. 2 राजयोग एकत्रित झाल्यामुळे काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंद येऊ शकतो. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. मंगळाने निर्माण केलेल्या धनलक्ष्मी आणि महालक्ष्मी राजयोगाने कोणत्या राशी भाग्यवान असू शकतात हे जाणून घ्या. मेष राशी. या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. या राशीत मंगळ ग्रह 4थ्या घरात स्थित आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. तसेच आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या देवी लक्ष्मीच्या कृपेने मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. या काळात वाहन खरेदी करणे शुभ ठरू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. याच मंगळाच्या कृपेमुळे आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. कर्क राशी. या राशीच्या लग्नाच्या घरात महालक्ष्मी आणि धनलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येऊ शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्यासह आर्थिक लाभही होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. तुम्ही मुलाखतीला येऊ शकता. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. ट्रेंड फॉलो करून तुम्ही प्रचंड नफा कमवू शकता. प्रेम जीवन चांगले राहणार आहे. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी आणि धनलक्ष्मी राजयोग खूप अनुकूल ठरू शकतात. या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी देखील मिळू शकतात. माणूस आनंदी आणि समाधानी वाटू शकतो. तुम्ही व्यवसायामध्ये चमकाल. तुम्हाला खूप नफा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. आरोग्य पूर्णपणे चांगले राहील. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.